हे पित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमः. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. ओम महालक्ष्मी विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास 3.5 मुहूर्तापैकी एका पूर्ण मुहूर्ताचे महत्त्व समजावून सांगणार आहे. यात पूजाविधी आणि काही नियमही सांगणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. हा अक्षय तृतीयेचा दुसरा भाग आहे मित्रांनो. अक्षय तृतीया शके 1948 पराभव नाम संवत्सर वसंत ऋतू वैशाख शुक्ल तृतीया रविवार दिनांक 19 एप्रिल 2026 सकाळी 10:51 सुरुवात होत आहे. ओम श्री लक्ष्मी नारायण देवताभ्यो नमो नमः. व्यास देवता आजच्या आराध्य देवता आहेत मित्रांनो. मित्रांनो, 3.5 मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त गुढीपाडवा, अक्षय तृतीया, विजयादशमी, दिवाळीचा अर्धा पाडवा. दिवाळीचा पाडवा जो असतो तो अर्धा मुहूर्त असतो. असे हे 3.5 मुहूर्त आहेत मित्रांनो. तेव्हा आजचा हा पूर्ण मुहूर्त आहे. या मुहूर्तावेळी पंचांग शुद्धी पाहण्याची गरज नाही. पण या मुहूर्तावर खाली धार्मिक विधी आपणास करता येणार नाहीत. डोहाळ जेवण, जावळ काढणे, गृहप्रवेश, वास्तुशांती, देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा, उपनयन, भूमिपूजन तथा पायाभरणी व विवाह इत्यादी मित्रांनो. आपल्या संपूर्ण घराची साफसफाई अगोदरच्या दिवशी करा. घर धुवून स्वच्छ करा. सर्व कबाडखाना, कचरा, बिना कामाचे भंगार सामान, बंद पडलेल्या वस्तू, घड्याळे, विद्युत उपकरणे बाहेर काढा. कोणत्याही प्रकारचे अशुद्ध आले असता मात्र सदर कर्मकांड करू नये वा यात भाग घेऊ नये मित्रांनो. आपले जानवे अपसव्य करून आपल्या घराच्या दक्षिण भागात पितरपूजा स्तोत्र पाठ हवन करा. जर जानवे आपण घातलेली असेल तर, नसेल तर काही हरकत नाही. आपल्या पितरांना पितृ गायत्री मंत्राने अर्घ्य द्या. यानंतर अर्धा सुचेमधून आपले जानवे सव्य करा मित्रांनो. सूर्योदयापूर्वी एका वाटीत थोडे गंगाजल व पंचगव्य घ्या. घरात सर्वत्र कानाकोपऱ्यात दर्भाच्या काडीने वा फुलाने शिंपडा. सर्व घर पवित्र करून टाका मित्रांनो. मित्रांनो, यामध्ये 7, 8 आणि 9 क्रमांकाचे जे नियम आहेत हे आपल्याला आणि 10 देखील हे आपल्याला सोमवारी सकाळी 7:30 वाजेच्या आत केल्यास उत्तम राहील मित्रांनो. कारण रविवारी 10:50 अक्षय तृतीयेला सुरुवात होत आहे. यानंतरही आपण आपले घर पवित्र करू शकलं गंगाजल व पंचगव्य टाकून. सूर्याला गायत्री मंत्राने अर्घ्य देऊ शकता. जर आपण रेग्युलर देत असाल तर, नाही तर अक्षय तृतीयेच्या हिशोबाने द्यायचे असेल तर सोमवारी द्या. सकाळी लवकर लवकर उठून शौचालय आटवावे. नित्य पितरपूजा व देवपूजा आटोपावी. शक्य असता सकाळी 11 वाजल्यानंतर परत तेला अभ्यास स्नान करावे. नवीन वस्त्र सोवळे धारण करावे विशेष पूजेसाठी मित्रांनो. आपल्या घरातील वरिष्ठांचे चरण स्पर्श करून त्याचा आशीर्वाद घ्या. पूजा साहित्य सह देवघरात प्रवेश करा. आसनास्तवन शुद्धीकरण करा. देवघरासमोरची जागा स्वच्छ करा. थोडे पाणी शिंपडा. एक फुल व अक्षत जमिनीवर ठेवा. डोके जमिनीवर टेकून नमस्कार करा. हे पृथ्वीमाते तुला नमस्कार करतो. यावर आसन टाका. आसनाची फुल अक्षतांनी पूजा करा. आसनाला नमस्कार करा. हे आसन देवता तुला नमस्कार करतो. पूर्वेकडे तोंड करून आसनावर बसा. सर्व देवतांना नमस्कार करा. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री महागणेशाय नमः. ओम श्री चैतन्य कुलपुरुषाय नमः. ओम श्री चैतन्य महापुरुषाय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टदेवताय नमो नमः. स्थान देवताभ्यो नमः. ग्राम देवताभ्यो नमः. वास्तु देवताभ्यो नमः. नवग्रह आदित्यादि नक्षत्र ताऱ्यांना नमो नमः. सर्व साधू संत ऋषी मुनींना नमो नमः. सर्व ब्राह्मण देवता लिंगी ब्राह्मण देवतांना नमो नमः. सर्व माता पित्यांना ईश्वर भक्तांना नमो नमः. आता आचमन करा, प्राणायाम करा, देवादिकांना वंदन करा, श्री गणपत्यादिकांची प्रार्थना करा, देश कालादींचा उच्चार करा. आता आपल्या हाताची 10 बोटे जमिनीवर टेका. पृथ्वी तयार धृता लोका देवी तोम विष्णूंना धृता.
तंच धारम मा देवी पवित्रम कुरुच्या असं तांब्यातील पाण्यावर आपल्या उजव्या हाताच्या अनामिकेने ओम काढवा, मंत्र म्हणा. गंगेचे यमुनेचे गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधान करू. आता तांब्यातील शुद्ध जल आपल्या भोवतालच्या 10 दिशेत बसूनच मोगी मुद्रेने शिरपाळा. मंत्र म्हणा. आपण सपंतु भूत ते भूता ये भूता भूमी संस्थिता ये भूता विघ्न करता रस्ते नश्यंतु शिवा. स्वतःला इतरांना तिलक विधी करावी, एकमेकांना रक्षासूत्र बांधा. आजच्या विशेष पूजेचा संकल्प सोडा. यासाठी आता आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि आज संकल्प म्हणायला सुरुवात करा. ओम तत्सत श्रीमद भगवते महापुरुषस्य विष्णुराज्ञया प्रवर्तमानस्य ब्रह्मण द्वितीय परार्धे विष्णुपदे श्री श्वेत वाराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे अष्टविंशति तमे युगे चतुष्के कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे दक्षिणापथे रामक्षेत्र बौद्धावतार दंडकारण्ये देशे गोदावरी दक्षिणे तेरे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रवाणी शालिवान शके 1948 प्रभाव पराभव नाम संवत्सर उत्तरायणे वसंत ऋतू वैशाख मासे शुक्ल पक्षे रविवार वासरे अर्थात भानु वासरे कृतिका नक्षत्र आयुष्मान योगे तैतील करणितायाम अक्षय तृतीया शुभ तिथो मेष राशि स्थिते रविचंद्र मिथुन राशि स्थिते गुरु शेषेषु ग्रहेषु यथा यथम राशि स्थान स्थितेषु सत्सु एवं गुण विशेषण विशिष्टायाम शुभ पुण्य तिथो मी कडाप्पा वीर गोत्रात उत्पन्न मम आत्मना श्रुती स्मृती स्कल शास्त्र पुराणोक्त फल प्राप्त्यर्थ अस्माकं सर्वेषां सह कुटुंबांना मम इह जन्मनि जन्म जन्मांतरेच स्त्री पुत्र पौत्र धन चतुर्विध पुरुषार्थ विद्या जय यश कीर्ती लाभ स्थैर्य क्षेम आयु आरोग्य इष्ट ऐश्वर्याभिवृद्ध्यर्थ द्विपद चतुष्पादानां शांत्यर्थ पुष्ट्यर्थ तुष्ट्यर्थ समस्त मंगलावाप्त्यर्थ समस्त दुरितोप शांत्यर्थ समस्त अभ्युदयार्थ च इष्टकाम संसिद्ध्यर्थ कल्पोक्त फल वाप्त्यर्थ नित्य देवपूजा एवं विशेष पूजा करिष्ये एवं लक्ष्मी नारायण प्रधान देवता पूजनम च करिष्ये एवं ब्राह्मण देव गुरुंना अन्न वस्त्र यज्ञोपवीतम दक्षिणाम दानम करिष्ये आदो निर्विघ्नता सिद्ध्यर्थ महागणपती स्मरणम एवं पूजनम च करिष्ये. आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील संकल्पाचे पाणी समोरच्या तामणात सोडा. यानंतर अंगण्यास सडण्यास करावा. आपल्या समोर देवघरा शेजारी रांगोळी काढून त्यावर चौरंग मांडा. या भोवती रांगोळी काढा. चौरंगावर नवीन कोरे पिवळ्या रंगाचे वस्त्र टाका. देवतांचा ध्यान मंत्र आपल्याला घ्यायचा आहे किंवा स्तुती मंत्र घ्यायचा. या देवी सर्व भूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. शांताकारं भुजंग शयनम पद्मनाभम सुरेशम विश्वांधार गगन सदृशम मेघवर्ण शुभांग. प्रथम दीप प्रज्वलित करून दीपाची पूजा करा. ओम श्री दीपदेवताय नमः गंधाक्षर पुष्पाणि समर्पयामि नमस्कारम करोमि. धूप पेटून धूपाची पूजा करा. ओम श्री धूपदेवताय नमः गंधाक्षर पुष्पाणि समर्पयामि नमस्कारम करोमि. आता शंखाची पूजा करा. ओम श्री शंख देवताय नमः गंधाक्षर पुष्पाणि समर्पयामि नमस्कारम करोमि. आता घंटेची पूजा करा. ओम श्री घंटा देवताय नमः गंधाक्षर पुष्पाणि समर्पयामि नमस्कारम करोमि. मित्रांनो, शंख आणि घंटाची किंवा दीपाचे आपण जर पूजन केलेले असेल या आधीच नित्य देवपूजेच्या वेळेला, तर परत आपल्याला ते करायचे नाही हे लक्षात घ्या. आपण रोजच कलश स्थापना करत असाल तर उत्तम, अन्यथा चौरंगावर आपल्या डाव्या हाताला कलश स्थापना करावी. आता कलशाची पूजा आपल्याला करायची आहे. ओम श्री वरुण देवताय नमः सर्वोपचारार्थे गंधाक्षर पुष्पाणि समर्पयामि नमस्कारम करोमि. कलशाच्या बाजूला श्री लक्ष्मी नारायणची मूर्ती व फोटो ठेवा. या मूर्तीवर पुरुष व स्त्री सुक्ताचा अभिषेक घ्यावा. फोटो असता पाणी, पंचामृत पाणी असे दर्भाने वा फुलाने 2-3 वेळा शिंपडा. आता कोरड्या वस्त्राने फोटो स्वच्छ पुसून घ्या. फोटो जागेवर ठेवा. मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून जागेवर ठेवा. ओम श्री लक्ष्मी नारायण देवताय नमः स्नानम समर्पयामि स्नानांते पानीय समर्पयामि नमस्कारम करोमि. एक पळी पाणी तांबणात सोडा. श्री लक्ष्मी नारायण देवतेला कापसाचे 2 वस्त्र वा. ओम श्री लक्ष्मी नारायण देवताय नमः वस्त्र समर्पयामि नमस्कारम करोमि. श्री लक्ष्मी नारायण देवतेला जानवे जोडवा. ओम श्री लक्ष्मी नारायण देवताय नमः उपवस्त्रम समर्पयामि नमस्कारम करोमि. श्री लक्ष्मी नारायण देवतेला हळद कुंकू गुलाल चंदन अष्टगंध अक्षत लावा फुले वाहा. ओम श्री लक्ष्मी नारायण देवताय नमः गंधाक्षर पुष्पाणि समर्पयामि नमस्कारम करोमि. श्री लक्ष्मी नारायण देवतेला तुलसी पत्र वा तुलसी हार घाला.
ओम श्री लक्ष्मीनारायण देवताय नमः तुलसी पत्राणीच समर्पयामी नमस्कारम करोमि. श्री लक्ष्मीनारायण देवतेला धूप दाखवा. ओम श्री लक्ष्मीनारायण देवताय नमः धूपम आग्रपयामी नमस्कारम करोमि. श्री लक्ष्मीनारायण देवतेला दीप दाखवा. ओम श्री लक्ष्मीनारायण देवताय नमः दीपम निराजयामी नमस्कारम करोमि. ओम श्री लक्ष्मीनारायण देवताय नमः नैवेद्यम समर्पयामी नमस्कारम करोमि. दूध साखर खोबरे चूर्ण किंवा खडी साखर वा साखर फुटाणे दाखवा. आखे जेवणाचे ताट महानैवेद्य म्हणून आपण तयार असता दाखवू शकता मित्रांनो. महानैवेद्याच्या ताटाखाली पाण्याचा भरीव चौकोन अनामिकेने काढावा. गायत्री मंत्राने महानैवेद्य विधिवत दाखवा. ओम श्री लक्ष्मीनारायण देवताय नमः महानैवेद्यम समर्पयामी नमस्कारम करोमि. श्री लक्ष्मीनारायण देवतेला तांबूल म्हणून विड्याच्या एका जोड पानावर एक सुपारी, खारीक, बदाम, पैसा, लवंग, वेलची हडकून ठेवा. ओम श्री लक्ष्मीनारायण देवताय नमः मुखवासार्थे पूगे फलम तांबूलम समर्पयामी नमस्कारम करोमि. ओम श्री लक्ष्मीनारायण देवताय नमः सुवर्ण पुष्प दक्षिणाम समर्पयामि नमस्कारम करोमि. ओम श्री लक्ष्मीनारायण देवताय नमः नारिकेलम समर्पयामि नमस्कारम करोमि. यावेळी देवतांना श्रीफल अर्पण करावे. ओम श्री लक्ष्मीनारायण देवताय नमः छत्र चामर दर्पण गीत वाद्यादी षोडशोपचारं समर्पयामि नमस्कारम करोमि. ओम श्री लक्ष्मीनारायण देवताय नमः प्रदक्षिणाम करोमि. स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घालावी. ओम श्री लक्ष्मीनारायण देवताय नमः नमस्कारम करोमि. यानंतर श्री लक्ष्मीनारायण देवतांची आरती पंचारती करावी. कापूर आरती घ्यावी. घालील लोटांगण घ्यावे. मंत्र पुष्पांजली घ्यावी. जय जयकार घ्यावा. राष्ट्रीय प्रार्थना घ्यावी. शेवटी क्षमा प्रार्थना देखील घ्यावी. शेवटी 2 वेळा आचमन करावे आणि एक पळी पाणी तांबणात सोडावे. यानंतर श्री लक्ष्मीनारायण देवतांच्या गायत्री मंत्राचा जप माळेविना प्रत्येकी 10 मिनिटे करावा. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमे तन्नो विष्णू प्रचोदयात. ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपती धीमे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. श्री लक्ष्मीनारायण देवतांचे अक्षय तृतीयानिमित्त विशेष पंचोपचार पूजा येथे संपन्न होत आहे. अशा प्रकारे श्री लक्ष्मीनारायण देवतांचे अक्षय तृतीयेनिमित्त विधिवत विविध उपचारांनी पूजा करावी. मित्रांनो, अशा पूजेचे फळ आपणास अक्षय रीतीने हमखास मिळणार यात शंका नसावी मित्रांनो, कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा अक्षय तृतीयेचा दुसऱ्या भागासंबंधीचा व्हिडिओ मी या ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवार शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न. हरिओम. शिवशंभो महादेव.